नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे व त्या संबंधित मोठी ही खुश खबर आलेली आहे शेतकऱ्यांसाठी। तर राज्यामध्ये 2017 ते 2019 यामध्ये दोनदा हे कर्जमाफी झालेली आहे आणि आता 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या दरम्यान कर्जमाफी ही करण्यात आलेली आहे। तर त्यासाठी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1 लाख रुपये हे टाकण्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। तर त्यासाठी 7,000 कोटीचा निधी देखील हे तरतूद करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे व त्या किती शेतकरी पात्र आहे व किती लाखापर्यंत कर्जमाफी संदर्भामध्ये अपडेट आहे, त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल आपण तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल। तर मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी म्हणजेच मंगळवारला मोदींच्या तिसऱ्या टर्ममधला पहिला अर्थसंकल्प हा सादर करणार आहे। तर त्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये एकमेव मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे व त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे। देशातील बहुतांश शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामधून कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी ही अपेक्षा आहे। तर पंजाब आणि झारखंड तसेच हरियाणा, महाराष्ट्र या सर्व राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये ही मागणी करत आहे। तर या देशामध्ये 2018 पासून अद्यापपर्यंत देशामध्ये फक्त कर्जमाफी झाली नाही। देशातली कर्जमाफी फक्त 2018 या साली झाली होती। तर आता त्यानंतर कर्जमाफी झाली नाही आणि तेलंगणामध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेथील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत व शेतकऱ्यांसाठी सरकार काय काम करते याचं नेमकं उदाहरण दिलं। तर 2 लाख पर्यंत सरसकट कर्जमाफी ही माफ करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आणि त्यांना 15 ऑगस्ट पर्यंत त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ देखील करण्याचा हा निर्णय व त्यांनी घोषणा देखील केलेली आहे। तसेच पंजाब, हरियाणा, झारखंड सोबतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची मागणी ही लावून धरलेली आहे व शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणे यासाठी हा मुद्दा देखील चांगलाच ऐरणीवर आला। राज्यात पावसाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षानं देखील या कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी देखील अपडेट ही घेतली होती। तर त्यामध्ये हा मुद्दा देखील त्यांनी लावून दिला होता की शेतकऱ्यांना आता कर्जमाफी हे पाहिजे। कर्जमाफी संदर्भामध्ये हा मुद्दा चांगलाच हा देखील आता ऐरणीवर आलेला आहे। तर मित्रांनो, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आता म्हणजेच गुरुवारी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1 लाख रुपये हे जमा करण्यात आलेले आहे। त्यासाठी त्यांना 7,000 कोटीची देखील त्यांना निधी हा खर्च करण्यात आलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या म्हणजे 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये म्हणजे पहिल्या टर्ममध्ये 1 लाख रुपये हे जमा करण्यासाठीच त्यांनी 7,000 कोटीचा हा निधी देखील मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याची बातमी देखील प्रकाशित झालेली आहे। तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 1.5 लाख पर्यंत कर्ज हे जुलै महिन्याच्या अखेरीसपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट मध्ये पूर्णतः कर्जमाफी म्हणजे 2 लाख पर्यंत कर्जमाफी ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। रेवंत रेड्डी मुख्यमंत्री तेलंगणामधले या कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना करण्यात आलेली आहे 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होतं 2 लाख पर्यंत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हे दिलेलं आहे। तर त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा मोठा हा जोर धरलेला आहे। तर आताच मागील 2 ते 3 दिवसांमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की 1 महिन्यात 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी स्वतः सरकारकडे केलेली आहे। आणि त्यांनी बोलताना असं देखील सांगितले की या मुद्दा आम्ही केंद्र सरकारकडे बसून ते मुख्यमंत्री सोबत घेऊन
आपले राज्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांच्याशी चर्चा करून काय तोडगा काढता येईल व त्यांची मदत घेऊन त्यानंतर महाराष्ट्राचं महसूल इन्कम किती आहे, पैशाचे जुळवा व आकडेवारीची या संबंधित सर्व माहिती गोळा करून त्यानंतर आता शेतकऱ्यांना 1 महिन्यामध्ये कशी कोणत्या पद्धतीत कर्जमाफी देण्यात येते या संबंधित चर्चा देखील सुरू आहे। तर आता सरकारमधील मंत्री जर कर्जमाफीसाठी सरसावला असेल तर कुठंतरी आपल्याला कर्जमाफी मिळण्याची शक्यता ही दाट आहे, कारण महायुतीला लोकसभामध्ये चांगलाच असा मतदानाचा फटका देखील बसला होता। कारण शेतकऱ्यांना पडलेले भाव व शेतकऱ्यांना झालेला दुष्काळ व दुष्काळाची मदत ही न मिळणे असेच भरपूर कारण हे त्यांच्या महायुतीला महागात पडले। आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीची घोषणा हे देऊ शकते अशी चर्चा हे सुरू आहे। तर त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी हे कोणत्या कारणाने हवी, तर शेतकऱ्यांना दुष्काळ, त्यानंतर शेतकऱ्यांचे पडलेले भाव, त्यानंतर अतिवृष्टी, त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे आयात व निर्यात धोरण या संबंधित 2-3 कारणामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आता नितांत गरज आहे। आणि सरकारने शेतकऱ्यांचे भाव पाडण्याची संधी सुद्धा मागील 2 ते 3 वर्षांमध्ये सोडली नाही। वधार चढलेले भाव पूर्ण जमिनीवर आणून ठेपण्याचे काम हे करण्यात आले। मागील 6 महिन्यात 1267 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केलेली। त्याचं कारण काय, तर दुष्काळ, अतिवृष्टी आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या पिकांच्या मालाचे भाव पाडण्याचे कारण, या 2-3 कारणामुळे ती आत्महत्या झाली आहे अशी बातमी प्रकाशित झालेली आहे। 2008 नंतर देशातली पहिली कर्जमाफी नंतर कर्जमाफी ही देशातली झाली नाही। त्यानंतर राज्यामध्ये 2दा कर्जमाफी झाली होती, त्या 2017 आणि 2019 या 2 काळामध्ये आता विधानसभेच्या तोंडावर कर्जमाफी होणे ही जी शक्यता हे दाट आहे। तर मित्रांनो, 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे, यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा हा ऐरणीवर येणार आहे। तर राज्यामध्ये 2दा कर्जमाफी झाली होती, त्यात 2017 मध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा झाली, तेव्हा 1.5 लाखाची मर्यादा होती। आणि आता 2019 मध्ये महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे। आता 2024 मध्ये तर मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी आता 3 लाख पर्यंत जर मर्यादा वाढवून जर शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली तर याचा कुठंतरी यांना फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो अशी देखील चर्चा सुरू आहे। आणि मागील पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की 6,56,000 शेतकरी जे कर्जमाफीपासून वंचित आहे अशा शेतकऱ्यांना 6,000 कोटीची तरतूद देखील करण्यात येणार आहे। आणि मागील 2 ते 3 महिन्याच्या जे लोकसभा निवडणुकीत त्याच्या अगोदर या कर्जदार शेतकऱ्यांचा डाटा देखील तपशील देखील डिलीट झाल्याची माहिती त्यांच्या सचिवाकडून आलेली होती आणि त्या डाटा गोळा करण्याचं काम देखील सुरू होतं। पण आता राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी 3 लाख पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता कुठंतरी आणि समोर डोळ्यासमोर विधानसभेच्या निवडणुका ह्या डोळ्यासमोर ठेवून आता कुठंतरी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर येऊन सरकार योग्य म्हणजे कर्जमाफी संदर्भात निर्णय घेईल व 3 लाख पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी हे माफ होऊ शकते असं बोलकं चित्र आता सध्या दिसत आहे। तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।